सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी भैया इधर का छोटा करना और इधर का छोटा सोल्जर कट करना पूरा। सोल्जर कट काय? सोल्जर कट कुठे मी जाणार इकडे परत करायला काही सांगतो उगाच. अब स्मूथ है ना तुमचे केस? हो स्मूथच आहे. शॅम्पू लावतो ना. चला करता शॅम्पू लावतो. अच्छा अच्छा रुको भैया, सुनो मेरी बात. ये आगे का ना ये छोटा करना और आगे का ऐसे ऊपर स्पाइक कट. मालूम है आमिर खान का वो वैसे काय आमिर खान काय कुठलं काय कसला स्पाइक कट कसला? अब असं जेल लावायचं म्हणजे उभे करायचे केस मस्त सांगू दिसतं. नको त्याला. ते दिल चाहता मधला आमिर खान हा का लगान मधला कुठला? आबा खान तुम्ही मग. नाही आबा खान लगान मधला वो आमिर खान दे वो कचरा कट लगाओ. कचरा कट नहीं नहीं वो तो बरोबर नहीं है. अच्छा ऐसा काम करो, ये सफेद वाले ने वो काटो, काला रखो सिर्फ काला. सफेद काटो म्हणजे घोटा राहील काय ते सांगतो. सफेद काटो पण राहणार काय तिथे? असू दे काय ते सांगतो का? पीछे वाला वो काला रखो. हे तू शिर्या हा. तू गप्प राहायला काय घेशील? होळीची वर्गणी. काय होळीची वर्गणी द्या आबा. वर्गणी कशाला हवी? हा वर्गणी कसली मागतोय? तू 4 लाकडं आणून जाळायची, त्याला वर्गणी कशाला हवी? लाकडं आणायला पैसे नको का आबा? अरे म्हणजे लाजा तुम्ही पैसे तू कान कापशील मला. नाही, काय. पैसे तुम्ही विकत आणता? हो आपले हे लाकडं विकत आणता? हो. अरे आमच्या वेळेला आम्ही आमच्या सोसायटीतल्या आवारातली सुकलेली झाडं आणायचो आणि मग ती जाळायचो सुकलेली लाकडं. आबा सोसायटीत आता एक तरी झाड दिसतंय का तुम्हाला? अरे काय दिसत नाही म्हणजे काय? ते तुम्ही लावायची झाडं नुसती जाळत काय सुटलाय? हा आधी लावा आणि मग जाळा. हो बरोबर आहे आबा. द्या पैसे द्या आबा. बरोबर आहे पैसे द्या आता. बरोबर आहे म्हणू नको. तुम्ही मला आधी प्रॉमिस कर आधी तू की पुढल्या रविवारी तुम्ही तुमच्या बरोबरची सगळी मुलं वृक्षारोपण करणार आहात तर मी तुला पैसे देईन वर्गणी. हो करू आबा, तुमच्या हस्ते करू. बरं द्या पैसे द्या. तू भाई तुम्हाला काम चालू कर इथे. हा इधर का और छोटा करो ना. इथे इसका हमेशा काय आहे? इकडे द्या मला द्या. हो हे काय आबा 10 रुपये? काय झालं? 10 रुपये काय? काय झालं? अहो होळीचा अपमान होतो. अरे परमेश्वरा अपमान होतो. हो. काय करू? अजून 10 रुपये द्या म्हणजे व्यवस्थित होईल. नको 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 अजून 10 रुपये द्या ना. 10 नको. अरे आधी आणखीन 10 रुपये दिले, दुसऱ्यांदा अपमान होईल. आणि भानगड नको. काय होणार? अजून 10 रुपये द्या आबा. नाही द्या ना आबा. भानगड नको. म्हणजे एक सांग रे बिशुऱ्या, तू एवढ्या सोसायटीमध्ये एवढी घरं आहेत, सगळ्यांकडून एवढे 10,000 रुपये तू घेतो. एवढे पैसे जमल्यानंतर इतकं सगळं पैशाचं डबवलं तुम्ही फक्त ते धूर करायला आणि प्रदूषण वाढवायला वापरणार? हा हळू असते. अरे आबा हा कुठे गेला? कोण? हा शिर्या नाही, खाली घोळक्यानी मुलं उभी आहेत सगळी. मला जाताना दिसला, मला बघितल्यावर लपला हा लगेच. नाही घोळक्यानी मुलं उभी आहेत, कोणाचं काय बरं वाईट? तो वर्गणी मागायला गेलाय. वर्गणी कसली आता? कसली म्हणजे काय? होळी नाही का आज? विसरलास की काय? हो मी विसरलो, आज होळी नाही का? शिर्या अगं बाई आलात तुम्ही? आबा शिर्या कुठे आहे? तो होळीची वर्गणी मागायला गेलेला आहे. अगं होळी आहे आज, माझ्या लक्षातच नव्हतं. मग पोळ्यांचा बेत आहे ना? दरवर्षी पोळ्या होतात आपल्याकडे, त्यासाठी तर शोधते मी शिर्याला. हो. त्याचा आणि पोळ्यांचा काय संबंध? अहो ते पूर्णाचं भांड माळ्यावर नाही का ठेवलेलं मी, ते काढून घ्यायचं होतं त्याच्याकडून. हा नाही आता ती पोरं येतील वर्गणी मागायला इथे, तेव्हा शिर्या पण येईल त्यांच्याबरोबर, त्यांच्याकडे घे काढून. अरे शेखर ते तुला सांगायचं होतं. मी त्याला होळीची वर्गणी आता दिलेली आहे. हा तर तो परत मागायला आला तू अजिबात देऊ नको. हा दिलीत तुम्ही म्हणजे आता काय तू येत नाही? अगं बाई मग पूर्णाचं भांड चल मी काढून देतो. चल. हा
अभी कोई नहीं आएगा, अभी तुम जैसा मन लगा के काटो। हाँ, ये ट्रिम करो पहला। तो मैं किधर जाता नहीं घर से, मैं घर में हूँ। तो क्या फॅशन बिशन का आज द्या। आता पेटवल्यानंतर असे सगळेजण उभे राहू नका। हा ए होळी आतून पोकळ नाही ना, व्यवस्थित आहे ना? बरं वर्गणी सगळ्यांनी दिली आहे? गवत वगैरे व्यवस्थित लावलंय का? काय रे तोरण एकच? अरे आता काय मला पेटवताय? त्या बाजूने लावा गवत। हा आता तुझा नाळावर लक्ष प्रत्येक वेळेला, प्रत्येक होळीला बघतोय मी। अरे इकडे नीट उभी कर, तिकडे पेंट लाव, काय आबा तुम्ही काय लांब लांब उभे? तुम्ही खरं पुढे वा ना। लांब लांब म्हणजे काय, बरं पुढेच आहे की। म्हणजे काय तुम्ही बुजुर्ग मंडळी, तुम्ही खरा पुढाकार घ्यायला हवा। अरे आयुष्यभर आम्ही पुढाकार घेतला, आता तरुण पिढीला शिकू नये की केल्याशिवाय कळणार कसं? अहो पण आबा ते आत्ताच गोंधळले, चुकतायत। अहो चुकातूनच माणूस सुधारतो। ही पोरं सुधारतील, शिकतील, हुशार आहेत पोरं। आणि त्यामुळे तू कॉमेंट कर, पुढे येऊन मार्गदर्शन करा त्यांना। चला आता मी आहे ना, मी आलोय ना, आता तुम्ही काय घाबरू नका। हो काका, आता पोरांमध्ये तुमचं काय आहे इथे? हे झालं का? म्हणजे त्यांनी सांगितलं इकडे जा आणि तुम्ही काय कमाल करताय? आता आम्ही सांगतोय तुम्ही तिकडे जा। अरे तिकडे जा काय? बघा अरे नाहीतर पोरं तुम्हाला उचलून आत टाकतील। अरे काय? अरे हे कसलं मोरलं? अरे आता हा पिसारा कशाला? नको बाबा, गेले गेले काय झालं? पकडापडी खेळताय? काय पकडापकडी कसली खेळतोय मी? त्यामुळे तुमची भूमिका मार्गदर्शकाची आहे। तुम्ही जा म्हणजे मार्गदर्शन करा। नको नको, मी लांब आहे तो बरा आहे बाबा, ते होळीत टाकतील मला। असं कसं होळीत टाकतील? मला सांगा, लांब उभं बघता काय म्हणून सगळ्याकडे पळून मी जरा बघू येतो। नारळ कुठे लावला तुम्ही? आबा हे बघून आणले ना? हो हो बघून आणलेत। बरे आणले। आता सगळे वाजून बघताय की काय? नेहमीचा दुकानदार होता ना? हो हो नेहमीच्या दुकानात। होळीचा नारळवाला वेगळा असतो असं मला कोणी नाही, सांगितलं। अहो, तुला खाली तो होळीचे नारळ विकतो। कोणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी म्हणाले, बरोबर आहे ना हे? हा आता सगळे तुटतील ते। नाही तुटणार नाही, नीट बघा हा जरा, हो. तुला लांब उभे राहा, पेटवू बाबा जा ना तुम्ही। आता पेटवायची वेळ झाली आहे। हा बघ, मी जरा बघतो हा इथे। मी तिकडे गेलो ना, हो, त्याच्यामुळे ही नीट कशी व्यवस्थित बांधली गेली। ती इतक्या वर्षांचा अनुभव आहे ना। बरोबर तुला सांगतो काय कर, 1967 सालची जी होळी होती ना, मला वाटतं ती सगळ्यात मोठी होळी होती। ते मोठी 6व्या मधल्यापर्यंत ज्वाळा गेल्या होत्या। म्हणजे वरच्या मधल्यावरच्या कोंडूरकरांनी तर मला कोणी सांगितलं की त्या ज्वाच्या त्या ढगीवर भात शिजवलं होतं। काय मला माहिती आहे, मी बघून बघितलं नाही, पण काय सबसिडी वाली होळी होती ती बघूया आता कितीपर्यंत दाखवेल। सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी। तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी। ओ नाना असे काय करता? हो माझी बॅग आहे, हो ऐकून दे घ्या ना। हो असे काय करता? अहो मला काही एक ऐकणार नाही। अहो पण ऐकायची काय का? गेले 3 महिने मी तुझ्यापुढे कपाळ फोडतोय। हो पण अभ्यास कर, हे वर्ष महत्वाचं अहो, आहे। करे ना अभ्यास. कसला करतोस अभ्यास? आता ही बॅग विकली बघ। अहो नाना कोण देणार आहे? असं करू नका। असं करू नका म्हणजे अभ्यास कोण करणार? मी मी करतो बोललो. काही मी तुझं ऐकणार नाही। हा. हे काय? हा? जाऊ दे. अरे माझी बॅग हा, बॅट लावू दे।
काय झालं काय? काय झालं काय? अरे अभ्यास कुणी करता? मी 3 महिने सांगते मी, हे वर्ष महत्वाचं आहे, अभ्यास कर. आपला क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळतोय. बॅट होळीमध्ये टाकून काय होणार रे? क्रिकेटच्या रक्तामध्ये आहे. तू दुसरी बॅट आणेल, वर्षभर तू बॅट आण. तू होळीच्या प्रत्येक महिन्याला असते. पण समजा त्यांनी अल्युमिनियमची बॅट आणली तर काय करणार? काय करणार? हे बघा, तुम्ही मला शहाणपणा शिकू नका. मग आता तुम्ही मला लेक्चर देताय, मी तुमचं काही एक ऐकणार नाही. घरी येऊ दे, मग बघतो त्याला. बॅट अरे बेटा सिद्धू बाळा, तू नाराज होऊ नको. नाराज होऊ नको, काय हरकत नाही. तू दुसरं काय तर काय बॅट नाही तर तू बॉलिंग शिक. आता ते फास्ट बॉलर हो. नाही तर फुटबॉल खेळायला लाग. बुद्धिबळ खेळ. बुद्धिबळ म्हणजे सोंगट्या पण लाकडाचे घेऊ नको, परत टाकतील हात. तुझ्या अरे याला घ्यायला तिकडे. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात. अगो बाई, एवढी घाबरली मी. काय हवं तुम्हाला? नाही काय नकोय. हे म्हटलं श्यामलाबाईंची एवढ्या दिवसानंतर गाणं समाधी लागले, त्यात व्यत्यय नको उगाच. गाणं समाधी काय? काय हवं तुम्हाला? नाही काय नको. आज काय होळी स्पेशल मटण आहे. हो? कोणी आणलं? अगो बाई, शिर्यानी आणलं की. शिर्यानी? हो, ते बांदिवडेकरांचं पण मटण आणायचं होतं ना. मनोज, शिर्या सगळी गँगच गेली होती सकाळी. म्हटलं जा आणा. तरीच काय, शिर्या नेहमी आणतो. काय झालं? असे का उभे आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? ते मगाचचं गाणं अर्धवट राहिलं ना. काहीतरी काय. श्यामला मी काय म्हणतो? काय? रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. क्या बात है, क्या बात है. शलाका. आबा, ए शलाका, काय झालं का? माझ्या पांढरे कपडे मला अजिबात नाही. मी माया करून अजिबात रंगवायचं नाही, मला सांगून ठेवलो. काय ती आरडाओरडा करताय? राहू दे, आता वर्षभर ऐकावं लागेल. हे शिर्या, घरात नको, तुम्ही सगळे बाहेर जा. बरं बाहेर जा. असू दे का आजचा दिवस. आवडायचं नाही, आबांना आवडणार नाही. आजचा दिवस श्यामलाबाई. आबांना आवडणार नाहीये हे सगळं. तुम्ही जरा बाहेर आवडणार नाही. पीछे वळ. आबा, ओ आबा. सॉलिड जोक होता माहिती तुला. सारखाच होता एकदम परफेक्ट. अरे नाही, काल रात्री माझ्या होळीमध्ये ज्या चटया जाळल्यात त्या कोणाच्या परमिशनने? कुठल्या चटया? कुठल्या? अरे खोटं कशाला बोलताय? या सिद्धूच्या नानानीच मला सांगितलंय की काल तुमच्या चटया जाळल्या म्हणून. काय? माझ्या नानानी? अरे माझ्या नानांना वेळ लागलाय. आणि तू शहाणा ना रे. बरोबर आहे. थांबा, आता पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो. फार लाड वाढले तुमचे. घरच्यांनी सोडलंय, आता बसा कस्टडीत. काय रे, काय झालं? असं काय बसलाय? काय नाही रे, त्या उंदरकरांच्या आपण काल रात्री चटया जाळल्या ना, त्यावरून सगळा लफडा. काय उंदरकरांच्या चटया जाळल्या? अहो आबा, त्या त्यांनी टाकून दिल्या होत्या. हुशारात. तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांनी टाकून दिल्या होत्या म्हणून? आता पुढे काय? पुढे काय? पोलीस स्टेशन. काय सांगतोस काय? हो ना आबा, तशी धमकी देऊन गेला होतो. अरे देवा नारायणा, मस्तक बिस्तक फिरला की काय त्याचं? आता काय भानगडून बसणार. आबा अहो, तो चक्रमच माणूस आहे. पण यांना जर ही गोष्ट माहिती होती तर तुम्ही ती गोष्ट कशाला गेलीत? नाही काहीतरी कळायला हवं, भानगडून बसायची. अरे मला सांगा, कुठे गेला तू? आताच गेट कडे गेलाय आबा. चला बघूया. चला. त्याला कुठे? तुम्ही बस शांत इकडे, गोंधळ करू नका. हा, आम्ही जाऊन बघतो काय. फिर्या लक्ष ठेवतो. हा, हे बस. आबा बघते. या.
काय वैताग आहे नुसता. आयुष्यात काल खेळी टाकली असं बरं झालं असतं. झालंय तरी काय वैतागलात कशाला तुम्ही? ही स्कूटर हो डोकं फिरवते. वैताग झालाय नुसता. पण तुम्ही एवढे घाई घाई चाललात कुठे? हा कुठे म्हणजे? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला का हो? घरी सगळं बरं आहे ना व्यवस्थित? काय दरोडा वगैरे पडला नाही ना घरी? किंवा घरी कोणी? नाही घरी सगळे चांगले आहेत. चांगली आहे ना? पण आबा मी या पोरांना सोडणार नाही. डांबून ठेवतो की नाही बघा जेलमध्ये. आणि त्यात तुमचा शिर्या सुद्धा होता. हो पण झालं तरी काय ते सांगायला की नाही? काय झालं? हा कालच्या होळीमध्ये माझ्या चांगल्या चटया जाळल्या ह्या पोरांनी. अशा धडाधड पेटवून दिल्या. मी तुला सांगू का उंदरकर काय आहे, वादानी भांडणानी कुठलाही प्रश्न सुटत नाही, ते चर्चेमुळे सुटतात असं अटल बिहारी वाजपेयी म्हणतात. हो ना, पण इथे चर्चा करून काहीही होणार नाही असं जनरल मुशर्रफ म्हणतो. तो वृत्तीनं वेगळा आहे हो. तुमची वृत्ती अशी नाहीये. माझं मी नेहमी सगळ्यांना म्हणतो की उंदरकरांसारखा समजूतदार माणूस शोधून सापडायचा नाही, पण मुलांनी उंदरकरांना समजून घेतलं पाहिजे. हो की नाही? ऊस गोड लागलं म्हणून काय? जाऊन द्या हो, आपलीच पोरं आहेत. पोलीस कशाला पाहिजेत? आपणच त्यांना शिक्षा करूया. मी तुम्हाला काय म्हणतो उंदरकर, मी कधी या पोरांच्या भानगडीत पडतच नाही. काय करायचं करू दे. केवळ तुम्ही होता म्हणून मी या भानगडीत पडलो. पण आबा ते अगदी बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तुम्ही या माझा ऐका, त्याला कोपऱ्यात घेऊ. इम्पोर्टेड काय हो? नाही ते मुंबईलाच घेतलं. मला फार शोभून देतो. चल चल चल. ते बघ उंदरकर आले. क्या बात आहे शिर्या. आवाज चला या 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 हा या या या. शाबास 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 शाबास. नवा उंदर. अरे बघता काय असे? चूक कबूल करा. सॉरी म्हणा. सॉरी 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 सॉरी. नाही सॉरी म्हणून चालणार नाही. कॉम्पन्सेशन पाहिजे. अहो कसलं कॉम्पन्सेशन? सगळ्या फाटके आणि भोका पडलेल्या चटाया होत्या काय रे? म्हणून काय झालं? म्हणून काय झालं? आबा अहो मैदानातल्या मिटिंगला उपयोगी पडायचं की नाही त्या? हो बरोबर. हो अरे मुलांनो, उद्या या ना मैदानात बसावं असं वाटलं मीटिंगसाठी. हा कुठे बसणार ते? हा तुमच्या घरची बरं का जुनी जाजमं सतरंजा भोकं पडलेल्या कुरतडलेल्या काय असतील ना, तर यांच्यासाठी आणून द्या तुम्ही. हा आणलं पाहिजे. शिर्या आपल्या माळ्यावर आहे 35-40 वर्षापूर्वीची जुनी सतरंजी मला आठवते. हा ते आणून दे. मेंढकापड पण आहे. शिर्या दादा लवकर ये, तुझी ताई आली आहे. अरे ताई काय मारे नाही. मार मार मार. अरे अरे तुम्हाला काय अकला बिकला आहे की नाही? अहो पण चांगला शर्ट घालून बाहेर कशाला पडलात तुम्ही? सॉरी. सॉरी म्हणजे आम्ही तुमच्यावर मारणार नव्हतो, चुकून लागला. चुकून मारल्याशिवाय काय लागला? अहो मारला पण तुम्हाला नाही हो. मग तुमच्या पुढे ती ताई चालली होती ना, तिला मारला. ह्यानी ह्यानी. काय? ती माझी मेवणी आहे. थांबा वरच येतो आता. काय? पळ 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 पळ. आबा आबा तुमच्या नातवाचे शिर्याचे प्रताप बघा. आता या शर्टाचं काय करू? तू एक काम कर पाटकर, हा शर्ट काढ आणि धुवायला टाक. काय नंतर डाग जाणार नाही. आबा पण चूक शिर्याचीच आहे असं तुम्हाला वाटत नाही का? चूक त्याची की तुझी मला माहित नाही. तुम्हाला एक सांग पाटकर, या रंगपंचमीच्या दिवशी तू पांढरा सफेद शर्ट घालून बाहेर पडतोस कसा? आबा आबा काय बोलता काय तुम्ही? मी काय बोलत नाही. तू आठव 15 वर्षापूर्वीची गोष्ट आठव. हा हे बघ, जागा हीच, वेळ हीच, दिवस हाच. मला सांग, तुझ्या जागी मी होतो आणि शिर्याच्या जागी तू होतास. आबा आबा आठवा ते दिवस. आठवा नाही, 9वा नाही. आताच्या आता बदल छड. जा शिर्या कुठे गेला? आपल्या सोसायटीच्या गुणवंत पोरांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. हे काय? अरे बाबा मिलिट्री रम है मिलिट्री रम, जो मिटा दे सबके गम, जिसे पीना पडेगा कम से कम. अरे पण आणली कुठून आहे? अरे कुठून म्हणजे काय? त्याचे काका मिलिटरी मध्ये आहेत, त्यांना मिळते तिथे. हो तो शाबास मित्रांनो. आता सगळ्यांनी थोडा थोडा जलसा करूया काय, म्हणजे ओले होऊया. ओले वा, मी घरी निघतो. चल. तू आता कुठे कल्टी मारतो? घरी जातो ना जेवायला. बाबा आज घरी मटण वगैरेच असेल की नाही? 2 पेग मारून जा. कुठे बिघडतंय? माहिती आहे ना मी पीत नाही. चल. मी कुठे पितो? फुकटची आहे. ट्राय करायला काय हरकत आहे? अरे मार रे मार. 1 पेग मार, काही वास येत नाही. तू गप बस. मार. अरे काय मार? अरे मैत्रीसाठी मार रे. नाक बंद कर तुझं. नाक बंद कर. पितो रे मी. नाक नको बंद करू.
आबा राहून द्या आबा थांबा म्हणजे त्या अरे दारू पिताय तुम्ही नाही आबा एक शब्द बोलू नका. तुम्हाला मी चांगली मुलं समजत होतो म्हणून प्रत्येक वेळी तुमची बाजू घेऊन मी भांडलो. त्याचं हे फळ. अहो आबा ती मिलिटरी रम आहे म्हणजे शक्तीवर्धन. मग आधी मिलिटरीत जा आणि मग प्या. आबा थोडी हा विषय इथे संपला. हे काय दे काय रे एकदम गप्प झालात. हा रागवलात काय माझ्यावर? हो हरकत नाही. रागवलात तर हरकत नाही. नसता फाजीलपणा मी सहन करणार नाही. अरे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तुम्ही हे असलं चाळ करता. काय रे काय झालं? काय कुठे घातलं तुम्ही आबा काय? अरे उचल पण तुझा आजोबा आहे मी. नाही ना आबा जोपर्यंत तुम्ही आम्हाला माफ नाही करणार तोपर्यंत खाली नाही ठेवणार आबा. माफ केलं. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सो